10 ampere current is flowing in two straight parallel wires in the same direction. तर या ठिकाणी आपल्याला करंट दिलेला आहे किती 10 एम्पियर. तर त्याला आयने रिप्रेझेंट करू. आय इज इक्वल टू 10 एम्पियर. I1 दोन्ही याच्यातून सेम दिलेलं आहे. मग I1 आणि I2 घेऊ आपण 10 एम्पियर. पुढे फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन देम इज 1 × 10⁻³ न्यूटन. त्या ठिकाणी फोर्स ऑफ अट्रॅक्शन दिलेलं आहे. सेम डायरेक्शनला फोर्स ऑफ अट्रॅक्शन राहतं. तो दिलेला आहे 1 × 10⁻³ न्यूटन. इफ द करंट इज डबल इन बोथ द वायर. तर दोन्ही वायरमध्ये करंट डबल करायचा. द फोर्स विल बी. तर फोर्स किती राहील. मग आता एक काम करू. आता नवीन करंट घेऊ या ठिकाणी. मग तो काय घेतला I1 डॅश आणि I2 डॅश घेऊ. तो डबल करायचा आपल्याला. राईट. मग तो 10 एम्पियर आहे तर तो किती राहील 20 एम्पियर. आणि फोर्स किती राहणार ते फाईंड करायचं. मग त्याला F1 कन्सिडर करू. F1 आपल्याला फाईंड करायचं किंवा F डॅश घेऊ. F डॅश क्वेश्चन मार्क ते फाईंड करायचं. तर क्वेश्चन 2023ला आलेला होता. ए ऑप्शन आहे 1 × 10⁻³ न्यूटन. बी ऑप्शन 2 × 10⁻³ न्यूटन. सी ऑप्शन 4 × 10⁻³ न्यूटन. डी आहे 0.25 × 10⁻³ न्यूटन. तर या 4 ऑप्शनपैकी या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर काय असलं पाहिजे. तर आपण याला पहिले सॉल्व करूया आणि मग डिसाईड करूया. तर सर्वात पहिले आपण किती फोर्स ॲक्ट होतो आहे तो फाईंड करू. द फोर्स ऑफ अट्रॅक्शन between two straight parallel wire carrying current in सेम डायरेक्शनमध्ये जर करंट पास होत असेल तर त्यात असतं फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ओके. आणि याचा फॉर्म्युला आहे. आता फॉर्म्युला राईट करू. इथं इज गिवन बाय बघा. आता मग फॉर्म्युला F इज इक्वल टू μ0 I1 I2 डिवायडेड बाय 2π R × L. L म्हणजे लेंथ. ओके. फोर्स पर युनिट लेंथ पण काढता येईल किंवा L पण घ्या. याला काय करा इक्वेशन 1 कन्सिडर करा. आधाला फॉर्म्युला. आता दुसरा फॉर्म्युला घेऊ. तो काय घेतला F डॅश μ0 तसाच I1च्या जागी I1 डॅश करू. I2च्या जागी I2 डॅश करू डिवायडेड बाय 2π R. तो तसाच लिहिणार कारण ती काय व्हॅल्यू बदलली नाही. × L पण बदलला नाही. तो तसाच राईट करणार. मग एक काम करा. इक्वेशन 2ला इक्वेशन 1ने काय करा डिवाइड करून टाका. मग आता नेक्स्ट केसमध्ये डिवायडिंग इक्वेशन नंबर 2 बाय इक्वेशन 1. आता इक्वेशन 2 जर घेतला तर तो काय आहे F डॅश डिवायडेड बाय F इज इक्वल टू भेटेल आपल्याला μ0 I1 डॅश I2 डॅश डिवायडेड बाय 2π R टू L. आणि इक्वेशन 1 जर रिसिप्रोकल करा 2π R वरती जाईल डिवायडेड बाय μ0 I1 I2 खाली येईल आणि L डिनॉमिनेटर येईल. आता बऱ्याचशा टर्म कॅन्सल होतील. ते कॅन्सल करून टाका. μ0 कॅन्सल झाला. 2π R कॅन्सल झाला. L कॅन्सल झाला. मग रिमेनिंग टर्म राईट करा. मग F1 डॅश आपल्याला फाईंड करायचा होता तसंच असू द्या डिवायडेड बाय F. त्याची व्हॅल्यू आहे किती 1 × 10⁻³ I1 डॅश त्याची व्हॅल्यू आहे 20 आणि ते इक्वेशन राईट करून घ्या पहिले. I1 डॅश I2 डॅश तसं घेतलं आणि खाली काय I1 + I1 × I2. आता व्हॅल्यू टाकून द्या. इथं काय अडचण नाही. मग 1 × 10⁻³ जो इकडं डिवाइड इकडं मल्टिप्लाय करा. मग 20 I1 डॅश I2 डॅश पण 20 I1 20 I2 10 आणि त्याला मल्टिप्लाय करा 1 × 10⁻³. 10ने जर याला डिवाइड केलं ते 10 2 जा
परत 8 × 10 आणि 2 2 किती झाला 4. मग एफ डॅश जो आहे तो किती भेटेल 4 × 10⁻³ न्यूटन इतका. तर या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर असेल नवीन फोर्स जो आहे एफ डॅश तो असेल 4 × 10⁻³ न्यूटन. मग या ठिकाणी तुम्ही ऑप्शन जर बघितलं तर ऑप्शन नंबर सी जो आहे तो या ठिकाणी आपला करेक्टली मॅच होतो आहे, म्हणून या क्वेश्चनचा करेक्ट आन्सर ऑप्शन सी असेल. ऑप्शन सी म्हणजे काय, एफ = 4 × 10⁻³ न्यूटन.